तुम्ही हो, थोडं बोलायचं होतं. मी येऊ आत? या ना, या. मी पाणी घेऊन आलो. हो हो या. प्लीज. अहो वहिनी, तुम्ही बसा ना, प्लीज बसा. हो, घ्या पाणी. येस, थँक्यू. वेलकम. अर्पिताताई जे काही सांगतायत तसं काहीच दिसत नाहीये इथे. ही माणसं तर देवभोळी वाटतायत. काय आहे हे सगळं? का दिखावा करतायत हे सगळे? आणि मग आशिष भाऊजी रागाच्या भरात अर्पिताताईंना घरी घेऊन आले होते. ते कसे वागले होते? मग आत्ताचं वागणं आणि तेव्हाचं वागणं यात एवढा फरक काय आहे? हा प्रकार काय आहे नक्की? स्वानंदी, सॉरी. काकू, मला जरा आशिषशी थोडं प्रायव्हेटली बोलायचं होतं, एकांतात. चालेल का तुम्हाला? हो काही हरकत नाही. थँक्यू सो मच. बोला ना. ठीक आहे, मी डायरेक्ट मुद्द्यावर येते. तुमच्या दोघांमध्ये नक्की कशावरून भांडण झालं? म्हणजे माहिती आहे मला, नवरा बायको म्हणून हा तुमचा खाजगी प्रश्न आहे, पण जे काही झालं होतं ते चुकीचंच झालं होतं. हे असं तडकाफडकी बायकोला घरी आणून सोडणं, तुम्ही तिला मारहाण करताय, हे खूप चुकीचं आहे. म्हणजे मला कळतच नाहीये, चांगलं सुशिक्षित घर आहे तुमचं, एवढं काय झालंय? आणि असे कुठले प्रश्न आहेत जे बोलून सुटणारे नाही आहेत? राजवाड्यांनी त्यांच्या बहिणीचं लग्न एका सुसंस्कृत घरात, सुशिक्षित घरात लावून दिलंय ना. त्यांचं इतकंच म्हणणं असतं की त्यांच्या बहिणीला नीट वागवलं गेलं पाहिजे, आणि ही माफक अपेक्षा आहे. अहो, तुम्ही खूप चुकीचे वागताय. हे अजिबात ऍक्सेप्टेबल नाहीये. मला कळत नाहीये. म्हणजे आता अर्थात राजवाडी तर नाहीच चुकणार. बरं, आम्हाला सांगा ना, समजा अर्पिताताईंचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही बोलतो, समजावतो त्यांना. हे बघा, म्हणजे असं नाहीये की तुम्ही माझ्याशी बोललं पाहिजे, पण आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. मग तुम्ही, अर्पिताताई, तुम्ही एखादा चांगला काउन्सिलर बघा, त्यांच्याशी बोला. मी बोलायलाच आले, म्हणजे तुमच्याबरोबर आईबाबांशी पण बोलते, पण आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यातनं मार्ग काढूया. त्या लहान बाळाचा तर विचार करा. त्याला त्याचे आईबाबा दोघंही हवेत ना बरोबर. आता अर्पिताताई तिथे, तुम्ही इथे, हे त्या बाळासाठी पण किती चुकीचं आहे. खरं तर इथे आता राजवाडे असायला हवे होते, पण ते बिझी आहेत, त्यांना नाही जमलं. पण ट्रस्ट मी, तुम्ही माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकता. मी तुमच्या बहिणीसारखी असं समजा आणि माझ्याकडे मन मोकळं करा, माझ्याशी बोला. अँड ट्रस्ट मी अत्यंत नॉन जजमेंटल राहून तुमचं बोलणं ऐकू शकते.